नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपण इंग्लिश ग्रामरचे आतापर्यंत लेक्चर किती पाहिलेत तर 5 लेक्चर पाहिलेत. ते माझ्या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहेत आणि जे आहेत लेक्चर्स ते तुम्हाला 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलांना एक्झामसाठी त्याच्यावरती 1 किंवा 2 गुणाला प्रश्न येतात. त्यामुळे ती लेक्चर्स बघून नीट समजून घ्या, कारण मी लेक्चर समजावून सांगितल्यानंतर त्यावर क्वेश्चन आन्सर कशा प्रकारचे येतात तेही सांगितलेत आणि सोडवूनही घेतलेत. त्यामुळे ते लेक्चर्स पण फॉलो करा. तर आज आपण जो टॉपिक बघणार आहोत त्याचं नाव आहे जेरंड अँड पार्टिसिपल्स. तर टॉपिक सुरू करण्याआधी मी सर्वांना विनंती करते की जे माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब ज्यांनी केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, नवीन असलेल्यांनी पण सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आता इथे जेरंड आणि पार्टिसिपल्स आपण एकत्र का बरं घेतलं आहे? कारण काय होतं आहे, जेरंड आणि पार्टिसिपल्समध्ये प्रेझेंट पार्टिसिपल्स हा जो एक पार्ट आहे पार्टिसिपल्सचा आणि जेरंड्स हे जे वर्बचे फॉर्म आहेत त्यांना शेवटी ING लागतं. म्हणजे जेरंडला पण ING लागतं आणि प्रेझेंट पार्टिसिपलला पण ING लागतं. मग त्यातला फरक कसा ओळखायचा हे समजण्यासाठी म्हणून मी जेरंड आणि पार्टिसिपल हे दोन्ही जे ग्रामरचे पार्ट आहेत ते एकत्र घेतलेत. हे दोन्ही तुम्हाला 1-1 मार्क्ससाठी एक्झामला विचारतात. मी जर तुमचे लेक्चर नंबर 4 घेतलेलं त्यामध्ये फायनाईट नॉन फायनाईट वर्ब समजून सांगितलेले तुम्हाला. त्यामध्ये मी शेवटी एक पॉईंट नोट केलेला बघा की नॉन फायनाईट वर्बचे परत 3 पार्ट पडतात. ते कुठले सांगा? जेरंड, पार्टिसिपल आणि इन्फिनेटिव्ह. तर आता आपण पहिलं पार्टिसिपल्सबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. पार्टिसिपल्स म्हणजे काय? ॲक्ट्स ॲज अॅन ॲडजेक्टिव्ह ऑर अॅन ॲडवर्ब किंवा वर्ब, ॲक्शन वर्ब म्हणून वापरलं जातं. जे वर्डमध्ये त्याला आपण काय म्हणतो? पार्टिसिपल्स म्हणतो. अ पार्टिसिपल्स इज अ वर्ब फ्रॉम दॅट इज युजली फॉर्म बाय ॲडिंग द सफिक्स ING ऑर ED, EN आणि T. ING हा प्रेझेंट पार्टिसिपलसाठी फिक्स केलेला आहे आणि ED, ENT हे पास्ट पार्टिसिपलसाठी वापरले जातात. प्रेझेंट पार्टिसिपल द ING फॉर्म इज नोन ॲज द प्रेझेंट पार्टिसिपल. म्हणजेच व्हर्बचा जो ING फॉर्म असतो त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हटलं जातं. एक्झाम्पल टॉकिंग, नॉकिंग, ड्रॉपिंग. टॉक हे वर्ब झालं आणि त्याला ING लावला की हे प्रेझेंट पार्टिसिपल होणार. नॉक, नॉकिंग, ड्रॉप, ड्रॉपिंग अशा प्रकारे. आता एक्झाम्पल बघूया. एक्झामला कशा प्रकारे विचारतात ते तुम्हाला. द फ्लाईंग काइट्स ॲपियर्ड ब्युटिफुल. आणि मग ह्याच्यातलं तुम्हाला प्रेझेंट पार्टिसिपल जर नुसतं ओळखायला सांगितलं असेल तर तुम्हाला बाकी कसलाही विचार करायचा नाही. ING वालं जे व्हर्ब असेल ते लिहायचं आधी आन्सरमध्ये खाली फ्लाईंग डॅश प्रेझेंट पार्टिसिपल एवढंच लिहायचं आहे तुम्हाला. दे आर हेल्पिंग हिम. मग इथे कुठलं आहे प्रेझेंट पार्टिसिपल? हेल्पला ING लागला आहे म्हणजे हेल्पिंग. अशा प्रकारे आपण प्रेझेंट पार्टिसिपल ओळखू शकतो. आता हे प्रेझेंट पार्टिसिपलसाठी 2 जे तुम्हाला मी व्हर्बचे फॉर्म सांगितलेले, एकतर ते ॲक्शन वर्ड म्हणजे कंटिन्युअस वर्ब म्हणून वापरलं जातं किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं जातं. तर ते कशा प्रकारे ते बघूया. शी इज ड्रॉईंग हर फेवरेट फिक्शनल कॅरेक्टर. मग आता ही ड्रॉईंग ही क्रिया इथे चालू आहे ना, ती करते ड्रॉईंग. म्हणजेच इथे हे कशासाठी वापरलं आहे? कंटिन्युअस वर्ब म्हणजेच ॲक्शन वर्ब म्हणून वापरलं आहे. आणि पुढे बघा दे फॉट अ लुझिंग बॅटल. ते कुठलं बॅटल खेळलेत? जे ते लूज झालेत, हरलेत. म्हणजे हे इथे लुझिंग हे जे वर्ब आहे इथे वर्ब म्हणून न वापरता ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलं आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात काय ठेवा, ING फॉर्मचं जे वर्ब असतं त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो. जर तुम्हाला त्याचं टाईप विचारला तर ते हे कंटिन्युअस वर्ब आहे आणि हे ॲडजेक्टिव्ह म्हणून इथे वर्ब वापरलेलं आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढे बघूया आपण पास्ट पार्टिसिपल, दुसरा प्रकार पार्टिसिपलचा. पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय बघूया आता आपण. इट रेफर्स टू ॲन ॲक्शन दॅट वॉज स्टार्टेड अँड कम्प्लिटेड एंटायरली इन द पास्ट. जी ॲक्शन स्टार्ट पण पास्टमध्येच झालेली आहे, भूतकाळामध्येच स्टार्ट झाली आहे आणि भूतकाळामध्येच संपली आहे. अशा प्रकारचे जे वर्ब आहे त्याला काय म्हटलं जातं? पास्ट पार्टिसिपल. पुढे आता त्याचं आपण कशा प्रकारे ओळखायचं ते बघूया. पास्ट पार्टिसिपल रेग्युलर व्हर्बला ED किंवा Dने एंड होतो. म्हणजे हेल्प्ड, रिस्पेक्ट, रिस्पेक्टेड, बेक्ड अशा प्रकारे ED किंवा D लागतो. ते पास्ट पार्टिसिपल म्हणून तुम्ही लिहू शकता व्हर्बला जर लागलेलं असेल तेव्हा. किंवा आणखी इरेग्युलर व्हर्बला कुठले सफिक्स लागतात बघूया. EN,
NE आणि T. म्हणजे थोडक्यात पास्ट पार्टिसिपलला कुठले कुठले सफिक्स लागलेले असतात आपण इथे बघितलं आहे. ED, D, N, NE, EN आणि T. मग ह्याचं पण आपण एक एक एक्झाम्पल बघूया. आता आपण बीचं बीन झालं म्हणजे इथे EN लागला आहे. नोचं नोन झालं N लागला आहे. पहा इथे अशा प्रकारे आपल्याला पास्ट पार्टिसिपल ओळखायला जर व्हर्बला एवढे सफिक्स असतील तर ते काय कुठल्या प्रकारचे व्हर्ब्स असतात, पास्ट पार्टिसिपल्स असतात. त्यानंतर टी सफिक्स कधी लागला आहे बघा. सिट, सॅट, राईट, रिटर्न, EN लागला आहे. अशा प्रकारे पास्ट पार्टिसिपलमध्ये चेंज होतात. आता आपण सेंटेन्स बघूया. ही इज रिस्पेक्टेड मेंबर ऑफ द कम्युनिटी. रिस्पेक्ट हे वर्ब आहे आणि तुम्हाला जर ह्या सेंटेन्समधलं पास्ट पार्टिसिपल कोणतं आहे असं विचारलं तर काय लिहिणार तुम्ही. रिस्पेक्ट आणि ED लागला आहे म्हणजे रिस्पेक्टेड. पुढे ही ट्रायर टू रिपेअर माय ब्रोकन फोन. आय ट्रायर टू रिपेअर माय ब्रोकन फोन. आता इथे ब्रेकला काय झालं आहे, ब्रेकचा पास्ट टेन्स ब्रोक आणि त्याला EN लागला आहे म्हणजेच काय आहे, पास्ट पार्टिसिपल आहे. 8वी 9वी आणि 10वीच्या मुलांना ह्याच्यावरती क्वेश्चन नंबर 1A मध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारतात. तो अशा प्रकारचा असतो. राईट एनी टू प्रेझेंट ऑर पास्ट पार्टिसिपल हुज लास्ट लेटर इज डबल. म्हणजेच काय लिहायचं असतं तुम्हाला, लास्ट लेटर ज्याची डबल येतात असे पास्ट पार्टिसिपल किंवा प्रेझेंट पार्टिसिपल्स लिहायचे असतात तुम्हाला, कोणतेही दोन. मग हे जे दोन आहेत किंवा मग तुमच्या जे स्वतःला जे सोपे वाटतील असे दोन हे लर्नच करून ठेवायचे. म्हणजे हा प्रश्न आला तर विचार करत बसायचं नाही. प्रेझेंट पार्टिसिपलचे कुठलेही दोन शेवटी डबल लेटर नंतर ING लावणारे दोन शब्द लर्न करून ठेवा आणि पास्ट पार्टिसिपलचे पण शेवटी डबल लेटर येणारे दोन शब्द लर्न करून ठेवा. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला आला एक्झामला, कारण बऱ्याच वेळा 80% हा प्रश्न तुमचा क्वेश्चन नंबर 1A मध्ये असतो. मग प्रेझेंट पार्टिसिपल मी ते दोन कुठले दिले आहेत बघा, विलिंग आणि स्विमिंग. इथे डबल L आला आहे INGच्या आधी आणि इथे डबल M आला आहे INGच्या आधी. म्हणजे ह्याला हाफ मार्क आणि ह्याला हाफ मार्क तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे असे दोन प्रेझेंट पार्टिसिपल लर्नच करून ठेवा. नंतर पास्ट पार्टिसिपल मी इथे कोण दोन घेतलेत बघा, रिटर्न आणि फॉलन. इथे TT डबल आहे आणि इथे पण LL डबल आहे. अशा प्रकारे हा एक एक गुण तुम्हाला सहज मिळून जाईल. प्रेझेंट पार्टिसिपलला ING लागतो, पास्ट पार्टिसिपलला ED, D, EN, N अशा प्रकारे सफिक्स लागतात. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रेझेंट पार्टिसिपल तुम्हाला कोणतेही दोन शेवटी INGच्या आधी अल्फाबेट लेटर दोन अल्फाबेट जे आहेत ते रिपीट होणारी आणि पास्ट पार्टिसिपल सफिक्स लावायच्या आधी रिपीट होणारे दोन अल्फाबेट हे लर्नच करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक्झामला त्याच्यावरती जास्त विचार करावा लागणार नाही. नॉन फायनाईट वर्बचा जो दुसरा टाईप आहे तो म्हणजे जेरेंड. जेरेंड इज अ प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ऑफ अ वर्ब दॅट ॲक्ट्स ॲज नाऊन. म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल काय बघितलेलं आपण, ING फॉर्मच बघितलेला ना वर्बचा, पण तो सेंटेन्समध्ये काय म्हणून वापरलेला आहे सांगितलं मी तुम्हाला. एक तर ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला असतो, म्हणजेच नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायला किंवा ॲक्शन दाखवण्यासाठी वापरलेला असतो. पण जेरेंड जे ING फॉर्म असतं वर्बचं ते सेंटेन्समध्ये नाऊन म्हणून आलेलं असतं. इट ऑलवेज एंड इन ING. वॉकिंग, थिंकिंग, इटिंग. आता इथे काही मी एक्झाम्पल्स घेतली आहेत बघा. आय एन्जॉय इटिंग स्ट्रीट फूड. एन्जॉय करते मी स्ट्रीट फूड खाणं, पण मी आता इथे स्ट्रीट फूड खाण्याची क्रिया माझी चालू आहे का, नाही आहे. म्हणजे किंवा हे ॲडजेक्टिव्ह आहे का, नाही आहे. मग हे जर वर्बचा ING फॉर्म आहे तर मग ते काय होणार सांगा, जेरंड होणार. दुसरं एखादं सेंटेन्स घेतलं, सिंगिंग इज माय हॉबी. सिंगिंग करायला मला आवडतं, माझी हॉबी आहे ती, पण सिंगिंग हे इथे मी चालू आहे का, मी करते का आता, ती कंटिन्यू क्रिया चालू आहे का माझी आता, तर नाही आहे. म्हणजेच सिंगिंग हे इथे काय झालं, जेरंड झालं. अजून एक सेंटेन्स इथे घेतलं आहे बघा मी, वॉकिंग इज अ ग्रेट एक्सरसाइज. चालणं हे एक चांगला एक्सरसाइज आहे, पण इथे वॉकिंगची क्रिया चालू नाही आहे. म्हणजेच इथे वॉकिंग हे काय म्हणून वापरलं आहे, नाऊन म्हणून वापरलं आहे, म्हणजेच ते जेरेंड आहे. ॲक्शन असते किंवा ॲडजेक्टिव्ह असतं तर ते कशामध्ये गेलं असतं, प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये. आता जेरेंडवरती कसे क्वेश्चन विचारतात ते बघा. आयडेंटिफाय अँड राईट द जेरंड फ्रॉम द सेंटेन्स. तुम्हाला एखादं सेंटेन्स देतात, त्यातलं जेरंड कुठलं आहे ते ओळखायचं असतं आणि ते तुम्हाला लिहायचं असतं की अमुक अमुक हे जेरंड आहे. वॉकिंग ऑन अ वेट फ्लोअर इज नॉट पॉसिबल. मग
आता फक्त जेरेंड विचारलं आहे, मग आपल्याला काही इथे प्रेझेंट पार्टिसिपल आहे का वगैरे असं काही नाव ॲडजेक्टिव्ह आहे का, ॲक्शन वर्ड आहे का, असं काहीच विचारायचं नाही आहे. आय एन जीचा जो वर्बचा विचार करायचा नाही आहे. आय एन जीचा जर तुम्हाला वर्बचा फॉर्म दिसला तर त्याला जेरेंड असं पुढे लिहायचं. म्हणजेच इथे कुठला आहे वर्बचा फॉर्म आय एन जी, तर वॉकिंग. मग वॉकिंग डॅश जेरेंड. लक्षात आलं ना. जर तुम्हाला सेपरेट क्वेश्चन विचारले, प्रेझेंट पार्टिसिपल ओळखा, तर मग आय एन जीचा फॉर्म असेल तर तो तुम्ही प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून लिहायचा. आणि तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला वाक्यातलं जेरंड ओळखा, तर आय एन जीचा फॉर्म असलेला जो वर्बचं रूप असेल तुम्ही ते जेरंड म्हणून लिहायचं. गोंधळ कधी होतो, जर एखाद्या वाक्यामध्ये तुम्हाला वाक्य दिलं आणि त्याच्यामध्ये विचारलं की हे जेरंड आहे की पार्टिसिपल्स आहे. मग तुम्हाला मात्र मी जे क्ल्यू दिलेत, जेरंड कसं ओळखायचं नाऊन फॉर्म असेल तर, आणि प्रेझेंट पार्टिसिपल कसं ओळखायचं जर ॲडजेक्टिव्ह किंवा ॲक्शन म्हणून वापरलेलं असेल तर, तेव्हा तो विचार करावा लागेल तुम्हाला. नुसतं जर प्रेझेंट पार्टिसिपल आणि जेरंड ओळखा म्हटलं तर आय एन जीचा फॉर्म आहे तो त्याप्रमाणे विचारलेल्या क्वेश्चनमध्ये जर प्रेझेंट पार्टिसिपल विचारलं तर प्रेझेंट पार्टिसिपल लिहायचं आणि जेरंड विचारलं तर जेरंड लिहायचं. जेरंड व्हर्सेस प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे जेरंड आणि प्रेझेंट पार्टिसिपलवर कंबाईन क्वेश्चन कसे विचारले जातात ते आता आपण पाहूया. बोथ एंड विथ आय एन जी. जेरंड नाउन फॉर्म ऑफ द वर्ब, प्रेझेंट पार्टिसिपल यूज ॲज ॲक्शन वर्ड ऑर ॲडजेक्टिव्ह. आता क्वेश्चन कसे असतात ते आता बघूया ह्याच्यावरती, दोन्हीवरती आधारित एकत्र. पिक आउट द पार्टिसिपल्स अँड जेरंड इन द फॉलोइंग सेंटेन्स. वॉकिंग ऑन द वेट फ्लोअर इज नॉट परमिसेबल. मी आताच घेतलेले हे वाक्य. इथे वॉकिंग हे नाऊन म्हणून वापरलं आहे. जे सुरुवातीला जर आय एन जीवाला आलं ना वर्ब फ्रॉम, तर तो नाऊनच असतो. हा एक क्लू पण लक्षात ठेवा. म्हणजे वॉकिंग हे काय झालं, जेरंड झालं. वी सॉ अ विपिंग वुमन, काम करते ना ही वुमन, म्हणजे ही ॲक्शन आहे, म्हणजेच हे काय झालं पार्टिसिपल झालं. आय एन जी फॉर्म असलेला आहे. विप म्हणजे हे पार्टिसिपल झालं. बाय द साईड ऑफ द रोड म्हणजेच इथे विपिंग आणि तिथे प्रेझेंट पार्टिसिपल असं तुम्ही लिहायचं, किंवा नुसतं पार्टिसिपल विचारलं आहे मग पार्टिसिपल लिहिलात तरी चालेल. द क्रिकिंग विंडो डिस्टर्ब द सायलेन्स इन द लायब्ररी. विंडो काय करते, क्रिक करते ना, आवाज करते, मग ते क्रिया चालू आहे, ॲक्शन आहे ती, म्हणजे इथे क्रिकिंग हे काय झालं प्रेझेंट पार्टिसिपल झालं. पुढे प्लेईंग गिटार चिअर्स हर स्पिरिट्स. म्हणजेच काय, प्लेईंग गिटार चिअर्स हर स्पिरिट, तिला आनंद देतो काय गिटार प्ले केल्यावर. पण इथे गिटार वाजवण्याची क्रिया इथे चालू आहे का, तर नाही आहे. आणि दुसराही क्ल्यू तुम्हाला दिला आहे, जर आय एन जीचा फॉर्म जर सुरुवातीला आला वाक्याच्या तर तो जेरंडच असतो. म्हणजे इथे काय झालं, प्लेईंग हे जेरंड झालं. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. अजूनही काही एक्झाम्पल्स बघूया आपण इथे. देअर वॉज अ डिफेनिंग नॉईस ॲट द गॅदरिंग. इथे डिफेनिंग हे काय आहे, क्रिया चालू आहे, ॲक्शन चालू आहे, म्हणजे काय झालं ते पार्टिसिपल झालं. स्किलिंग इज नॉट फॉर द फेंट हार्टेड. इथे काय झालं, हे पहिलंच आलं आहे त्याच्यामुळे हे जेरंड झालं. त्याच्यानंतर रायटिंग इज माय थेरपी. रायटिंग हे पहिलंच आहे वाक्याच्या, म्हणजे हे नाऊन आहे आणि हे जेरंड झालं. माय मदर ॲप्रिशिएटेड माय कुकिंग. इथे कुकिंग आहे ना शेवटी, पण आता मग विचार करायचा आहे क्रिया चालू आहे, ॲडजेक्टिव्ह आहे की नाऊन आहे. ॲप्रिशिएटेड माय कुकिंग, कुकिंगचं ॲप्रिशिएशन केलं आहे, म्हणजे इथे क्रिया चालू नाही आहे आणि हे ॲडजेक्टिव्ह पण नाही आहे, म्हणजेच हे काय आहे जेरंड आहे. शी हॅड अ ब्रोकन पेअर ऑफ द ग्लासेस. आता इथे ब्रोकनला EN लागला आहे, म्हणजेच हे पास्ट पार्टिसिपल आहे. पुढे आय लव्ह स्विमिंग इन द समर टाईम. आवडतं मला, पण स्विमिंगची इथे क्रिया चालू आहे का, तर नाही आहे, म्हणजे स्विमिंग इथे काय झालं जेरंड झालं. अशा प्रकारे आपण जेरंड आणि पार्टिसिपल्स ओळखू शकतो. आता इथे काही प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक्झाम्पल्स दिली आहेत, ती तुम्ही स्वतः करा, प्रॅक्टिस करून बघा. सीइंग इज अ बिलिव्हिंग. त्याच्यानंतर सीइंग इथे काय आहे, पहिलंच आहे म्हणजे जेरंड आहे, आणि बिलिव्हिंग पण इथे काय आहे जेरंडच आहे, इथे काही क्रिया नाही आहे. द ज्वेल इज नाऊ लॉस्ट थेरपी. मग इथे लॉस्ट हे पास्ट पार्टिसिपल आहे, कारण शेवटी टी लागलं आहे. अशा प्रकारे तुम्ही हे इतर उदाहरणं आहेत ती स्वतः सोडवून प्रॅक्टिस करा त्याची. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं जेरंड्स आणि पार्टिसिपल्स हा टॉपिक आता इथे संपला आहे. तुम्ही ह्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि ह्याचा 1 गुण किंवा 2 गुण, जेरंड्स वेगळे विचारले पार्टिसिपल्स वेगळे विचारले तर 2 गुणाला हा तुम्हाला प्रश्न असणार एक्झामला.
मिळून जातील तुम्हाला. हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझे पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद. रिव्हिजन मात्र करतच राहा.